तर आता नूतन मॅडमनी वाचलं एक कारण शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, हे आपण चर्चिलेलं आहे भाग एक मध्ये. भाग एकच्या स्लाइड काढायच्या पीपीटी आणि बघायचं, आणि हे आपल्याला डिटेल मध्ये या शब्दांनी बघायचंय, कारण आपण बऱ्याच शब्दांनी बघितले. चक्रा, आपण आयाम बघितले, डायमेन्शन्स बघितले, चक्रा बघितले. आपण अनेक वेगळे वेगळे शब्द वापरून प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस बघितले. हे वेगळं काहीच नाहीये स्वामींनी दिलंय, ते चक्रच आहे. जसं आता समजा प्राण शरीर, प्राण शरीर म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, जलतत्वाचं, आपतत्वाचं, फक्त रंग वेगळे आहेत, मग ते कन्फ्युजन होणार आहे. म्हणून मी तुम्हाला काल ध्यान घेऊ नका म्हटलं. तसं हे पानही टाकू नका ग्रुपवर, कारण हा. टाकलं की मग परत तिथे कन्फ्युजन होणार आहे. कारण चक्रांचे रंग आहेत ना, खूप वेगळे वेगळे हम्म. आहेत, वेगळ्या रेफरन्स प्रमाणे. आणि हे जे काही कारण शरीर, महाकारण शरीर, हे डिस्कस केले, हे दुसरं तिसरं काही नसून आपले जे काही आपण पाच स्तर म्हणतो ना शरीराचा, आता विज्ञानमय वाचलं मॅडमने. हो. तर प्राणमय शरीर, महाकारण. आणि हो. परत मनोमय शरीर, आणि मग विज्ञानमय शरीर, आनंदमय शरीर, हेच आहे ते सगळं. पण हो आता पण इथे स्वामींनी आकार दिलेले आहेत. आकार हम्म. दिलेले, कारण शरीर, कारण देह, महाकारण देह, महाकारण सुद्धा आहे. आणि हे तत्वांसकट डिस्कस केलेलं आहे बघा, भाग एक मध्ये पण आहे. आणि तत्व आणि जरा डिटेल मी ह्याच्यात केलं असेल, मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन मध्ये आहे. आणि अजून आपल्याला हे हो आहे. कारण, महाकारण, महाकारण, हे डिटेल थोडस या टर्मिनॉलॉजी मध्ये, म्हणजे आपल्या इंडियन टर्मिनॉलॉजी मध्ये घ्यायचे. मी आधी सगळ्या बाकीच्या जे काही इंटरनॅशनल टर्म्स वापरल्या जातात, आणि एक लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल की चक्रा म्हणजेच आयाम, आयाम म्हणजेच पाच स्तर, तेच औराचे सात स्तर, सगळं तेच. हे सगळं तुम्हाला कॉम्बिनेशन दिलेलं आहे. पण आता जीव, मग आपण जे बघितलं आता दासबोध मध्ये, जीव म्हणजे काय, मग ब्रह्मन म्हणजे कुठला जीव, ह्या टर्मिनॉलॉजी जे आहे ना इंडियन, त्याच्यामध्ये आता एखादं सेशन घ्यायचं आहे. तेच तर तुम्हाला मी हम्म. म्हणत होते. नूतन मॅडम मागं खूप आठवत असेल तर हे सगळं घ्यायचंय. इवन अमृता मॅडमनेही सांगितले, हे शब्दप्रयोग वापरून तुम्हाला एकदा जे काही शिकलेलं आहात ते घ्यायचे. आणि मग त्यावेळेला आकार, ऍक्च्युली आपण स्थूल शरीर म्हणतो, आणि मग बाहेरचा लेअर आपण ऍक्च्युली आकृती बघताना प्राणमय शरीर बघतो, मग त्याच्या बाहेर हो. मनोमय. तसं नाही नसून ते आतात मध्ये आहे. आतमध्ये आहे. हो. तर आतमध्ये जर सांगितलं तर इमॅजिनेशनला अवघड जातं. आता जो हो. अंगुठा आहे, अंगुठा, इव्हन आपला अंगठा आहे ना पायाचा, तिथेच सगळा हो. प्राण असतो आपला, लक्षात घ्या. आणि म्हणून हम्म. आपल्या बघा दशक्रिया विधीत आपलं हे माणसाचा अंगठा पुजतात बघा गेल्यावर सुद्धा. हो. 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 त्या हो. अंगठ्याचं महत्व आहे. आणि अंगुठा एवढाच आपला तो प्राण आहे. त्यामुळे त्याची पूजा केली जाते. तर हे बघायचंय आपल्याला. मग त्यावेळेला थोडस आतमध्ये हे सगळे आहेत. आणि हे शब्द प्रयोगात आपण वापरून बघायचं आहे. पण इथे कलर वेगळे दिलेत स्वामींनी, त्यामुळे कन्फ्युजन होईल. जसं आता अ, बघा, ते विशुद्धी कलर जे चक्र. आहेत ना मॅडम, त्याच्यामध्ये त्यांना त्या ज्योती दिसल्या आणि ज्योती दिसत दिसत त्यांचं ते त्या त्या स्तरावरचं क्लिन्झिंग झालं, म्हणून त्यांनी इथं ते कलर दिलेले आहे. देऊ असं देत नाही कलर, पण का आपण हे क्लिन्झिंग चक्रांचे सगळं कलर केलेलंच आहे. नाहीयेत ते. कशाचे? चक्रांचे कलर नाहीयेत ते. चक्रांचे नसू देत, पण देवीची दिसली तर चक्राचीच देवी आहे ना. आपण चक्रामध्ये प्रत्येक देवी बघितली आहे ना, देव बघितलाय ना, प्रत्येक चक्राची त्यांना देवी ज्योती दिसतात. रूपच सगळं दिसलेलं आहे, त्यामुळे ते असू दे, असू दे, त्याचा अर्थ तोच आहे मॅडम. त्या त्या चक्रामध्ये हम्म. ऊर्जा असताना कोण दर्शन देणार आहे मला सांगा. हो, आपण त्या ती देवता चक्राची असते. देवी, अधिष्ठाता देवी आणि देव बघितलाच आहे ना आपण. हो. तर हो. हो. इथे जरी ज्योतिरूप दिसलेलं आहे, ऍक्च्युली प्रकाशच स्वरूप आहे ना आपलं. हो. ऍक्च्युली चक्र आहेत का तिथे? ऍक्च्युली देवे आहेत का नाही. तिथे? नाहीयेत. नाही. म्हणून नाड्या म्हणून सुद्धा नद्या, आणि कालदश नाड्या ज्या घेतल्या ते सगळ्या नद्या, आणि मी सगळ्या चक्रा म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे सगळी लोकेशन स्थळ या ह्याच्यात लिहून दिले मी त्यांना. कुठला चक्र म्हणजे पृथ्वीवरचा कुठला भाग. आणि आपण हे सुद्धा बघितलं की सगळं
पृथ्वीवरचं या ज्या प्लॅनेटवरचं सगळी रहस्यमय ऊर्जावान स्थळ आपल्या मणिपूर चक्राच्या खाली आहेत. स्वादिष्टान ते मणिपूर या हा सगळ्यात जो रिजन आहे आपला, तो सगळा अद्भुत ऊर्जांना कनेक्ट होतो, पिंडी ते ब्रह्मांडी. मग हे जे स्वामींना दिसलं, ज्योतिरूपच दिसणार आहे आपल्याला सुद्धा. हो. अजून तुम्हाला पुढचं सांगते, अजून सांगते. म्हणून तर शिवसरोदय शास्त्र शिका तुम्ही सगळ्यांनी. कारण हे बघा, आता हे जे मॅडम म्हणतायत देवी रंग दिसले, ते तत्वांना सुद्धा रंग असतात. जे पंचतत्व शिकलेत की पृथ्वी कलर आपण पिवळा घेतलेला आहे, अग्नी तत्व आपण लाल रंग घेतले आहे, हे सगळे चक्रांचेच रंग आपण अश्युम करतोय. ऍक्च्युअली चक्रांना तिथे रंगच नाहीयेत. अग्निचक्र आपण जे म्हंटल, आपण मणिपूर लाल रंगाचं, हे पिवळ्या रंगाचं, आपलं लाल रंगाचं आपण मूलाधार म्हणतो. हे चक्रांना रंग नाहीयेत, ती तत्वांचे हम्म. रंग आहेत, लक्षात घ्या. तिथे सुद्धा तत्वांचे रंग वेगळे आहेत. आणि मग शिवसरोदय शास्त्रात हे आकार आहेत, रंग आहेत, पुढे पुढे तत्व ओळखताना. आणि जेव्हा श्वास चालू असतो, आता मी ती सुरुवात करून घेतली बघा कालपासून, तत्व ओळखायचं. मग समजा आता मी काल म्हंटल की तुमचा श्वास बघा नाभीपर्यंत येत आहे का, नाभीपर्यंत येत असेल तर जल. आता जेव्हा तुमचा श्वास जलतत्वात असतो, त्यावेळेला तुम्हाला वेगळा रंग दिसणार आहे, ध्यानात लक्षात घ्या. त्या तत्वाचाच रंग दिसणार आहे. आणि तुम्ही जे रंग बघता, मला निळा दिसला, मला हिरवा दिसला, मला पांढरा दिसला, मला जांभळा दिसला, हे 90% माइंड मॅनिप्युलेशन असतं. सबकॉन्शियस मध्ये आपल्या जे जे असतं ते बाहेर येतं. याचा अर्थ खरोखर आपल्याला दिसतं असंही नाहीये, ते सबकॉन्शियस मध्ये भरलेलं आहे. पण काही वेळेला जेव्हा खरे दिसतात, आणि आता हेच तर बघायचंय तत्व ओळखताना, तत्व सुद्धा श्वासातनं ओळखताना तो रंग दिसणार आहे तुम्हाला. आणि जो रंग दिसणार आहे त्यावरनं सुद्धा तुम्हाला ओळखता येणार आहे माझ्या श्वासाचं कुठलं तत्व चाललंय. आणि हे जर तत्व ओळखता आलं तर प्रचंड काम सक्सेसफुल होणार आहेत. कारण कोटीच्या कोटी रुपये जर घातले तुम्ही आकाश तत्वात आणि तुमच्या अग्नी तत्वात कामं केली तर झिरो, काहीही नाहीये. आणि काही याला ते फटके मिळणार आहेत. तर हे मॅडम ज्योतिरूप रंग जे दिसलेत स्वामींना, त्या त्या चक्राचे तत्व चक्राशिवाय काही नाहीच आहे. त्या त्या चक्रांचे तत्व दिसलेत. आणि त्यांना त्यांनी देवी मानलेलं आहे. आणि म्हणून इथे कन्फ्युजन होईल. टाकायचं असेल तर टाका, पण ज्यांनी परत मग मला विचारत बसू नका. तर थोडस ते काय चार्ट आहे ते बघून घेऊ शकता तुम्ही. पण हे आपल्याला लक्षात घेत घेतच पुढे जायचं आहे. कारण हे तर पुढं आहे ना. तेव्हा आज्ञाचक्रात येतं बघा, आपलं आज्ञाचक्राचं तत्व प्रकाश स्वरूप आहे. जसं आपण विशुद्धी चक्राचं हे म्हणतो हो. आकाश तत्व, आणि हृदयाचं वायू तत्व आहे म्हणतो. आता बघा इथे स्वामींनी हृदयाचा वेगळा दिलाय रंग, तिथे कन्फ्युज होऊ हो. नका. तर तिथे जो काही विशुद्धी चक्र आहे आकाश तत्वाचं, तसं आज्ञा चक्राचं काही तत्व आहे तर प्रकाश. म्हणून आज्ञा चक्र जेव्हा ऊर्जा यायला लागते त्यावेळेला आपल्याला प्रकाश दिसायला लागतात बघा. आणि मी तुम्हाला सांगते, प्रकाश म्हणजे एकदम हायर चेतनेत आपण जातो. शेवटी आज्ञाचक्र हे 6वं डायमेन्शन आहे. आणि मग हे प्रकाश वेगळ्या वेगळ्या कलरचे पण दिसणार आहेत. जो श्वासातनं तत्व घेतो पूर्ण ब्रह्मांडातून. प्रकाश तत्व केव्हा येणार आहे, खूप हायर ऊर्जा गेली की प्रकाश दिसायला लागतो. आणि शेवटी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला सेल्फ रिअलायझेशन म्हणजे ज्योती दिसणं ही खूप महान लक्षण आहे. आणि ज्योतीच म्हणजे आज्ञाचक्रात आता काल कोणीतरी म्हटलं बघा, अनुभवत आहे बघा पहाटेच्या ध्यानात, की पूर्ण प्रकाश आज्ञाचक्रावर दिसत होता. जसं काही सूर्यास्त तळपतो हे होतच होतं, तसं ज्योती सुद्धा दिसायला लागते. कधी हृदयात दिसते, कधी आज्ञाचक्रावर दिसते. आता स्वामींना प्रत्येक ठिकाणी ती ज्योती स्वरूप दृश्य झालेलं आहे. त्या त्या देवीचं रक्तेश्वरी काय, श्वेतेश्वरी काय, खूप सुंदर त्यांनी त्याला उपमा दिलेली आहेत. आणि पुढे त्या नावानीच त्यांनी सगळं हे मांडलेलं आहे, त्यांच्या अनुभवाचे हे. तर रेकॉर्डिंग नको मॅडम, ठीक आहे. करा, पॉज करा सुजाता मॅडम. इज इट ए हम्म. ल्युसिड ड्रीमिंग म्हणायचंय का त्यांना, तंद्रा अवस्था, स्वप्न तंद्रा. आणि स्वप्न स्वप्न आणि आणि निद्रा ह्या दोन्हीहून वेगळं आहे. निद्रा म्हणजे हो, काय, पण झोप. मग ते ल्युसिड ड्रीमिंग स्वप्न. माहितीये ना तुम्हाला, ल्युसिड ड्रीमिंग माहितीये ना.
सुलक्षणा मॅडम आहेत का? पण ते ल्युसिड ड्रीमिंग हे मॅडम वेगळं ना. तुरी अवस्था का मॅडम? आहे मॅडम मी. नाही नाही, ऐका हा बघा, आता मी आधी सांगते, थोडासा मगाशी पॉइंट माझा स्किप झाला. ओंकाराचं त्यांनी रेफरन्स घेतलेला आहे. अ उ म हे सगळं आपण डिस्कस केलंय ओंकार वर्गामध्ये, की म्हणजे काय, आणि शैलजा मॅडमनी पण त्याचे अनुभव घेतलेले आहेत, की जर लॉंग म्हटला तर आपल्याला हा कंठ कुठून येतो, नाभीतून येतो. मग सगळे स्पाईनचे जे काही खालचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी लॉंग म्हणावा. कुठून येतो, आपल्या ह्याच्यात नाही येतो, हृदयातून किंवा विशुद्धी आपण कंठातून येतो मग ते इथले जे काही प्रॉब्लेम आहे ते लॉंग म्हणावा. म्हणजे मस्तिष्क त्यांनी लॉंग म्हणावा. हे सगळं शिकून झाले. आपण ध्यान प्रकारही केले. तेच स्वामींनी त्या ज्या काही त्यांना देवी दिसतात, रक्तेश्वरी, श्वेतेश्वरी, काय काय म्हटलंय त्यांनी, ते तिथे त्यांनी ओंकाराच मात्रा, 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 अर्धचंद्र मात्रा, म्हणजे हे खरं तुम्ही इंटिग्रेशन केलं पाहिजे ना. आपण सगळं ज्ञान घेतलंय आणि वेगळ्या वेगळ्या शब्दातच मांडलंय, पण खरं शरीराशिवाय आणि चक्राशिवाय तिथे काहीच नाहीये, लक्षात घ्या. आता उ म आपण बघितलं. म्हणजे जागृत अवस्था आहे, ओ म्हणजे स्वप्न अवस्था आहे, आणि म्हणजे सुषुप्ती आहे. हे सगळं डिस्कस केलंय आपण. आणि जो काही स्वामींनी अर्धचंद्र किंवा काय म्हटलंय तो तुरीय अवस्था. आता स्वप्न बघतो ते ऊच प्रतीक असतं. ऊ म्हणण्याचं स्वप्न अवस्था असते. आणि अगदी स्वप्नही पडत नाही, इथे वर्णन दिलंय बघा, तुम्ही वाचलं सुद्धा. स्वप्नही पडत नाहीत पण झोपलोय, ती तुरीय अवस्था आहे, सुषुप्ती आहे, ती सुषुप्ती आहे. आणि तुर्या म्हणजे काय, तर तुर्यामध्ये म्हणजे सगळं एक द्रष्टा म्हणून बघत राहणं. मी नाहीच आहे तिथे, माझं साक्षी काहीच भाव नाही, माझं स्वप्नही नाहीये, माझी झोपही नाही, माझं काहीच नाहीये. तुरिया म्हणजे पूर्णपणे एक शून्य अवस्था. साक्षी भाव. आणि ह्या ह्याला त्यांनी ते डिस्क्रिप्शन थोडस वेगळं केलेलं आहे. बाकी काही नाहीये, तेच आहे, लक्षात घ्या. तर सुलक्षणा मॅडम, तुम्हाला कळलं मला काय म्हणायचंय? आहात का तुम्ही? हो आहे मॅडम, कळलं मला ते. हा, मग ते ओंकाराच्या आपण 4 अवस्था बघितल्या, त्याच आहेत. आणि आता हो. तुम्ही जे नूतन मॅडम वाचलं, की स्वप्न ते बघायचे आणि सगळं ते एका वेगळ्या अवेअरनेस मध्ये जायचे, तर ल्युसिड ड्रीमिंग हेच असतं. ल्युसिड ड्रीमिंग मध्ये आपण स्वप्न जाणून बुजून बघतो आणि ती खरी पण होतात. म्हणजे आपणच ऍक्च्युअली सांगू का, आपण जे जीवन जगतोय ना, तुम्हाला मी सांगितलं, ते कोणाच्या तरी स्वप्नातलं स्वप्न आपण जगतोय. आपण आपलं आयुष्य नाहीये. कोणीतरी स्वप्न बघतय आपल्याबद्दल, मंगलबद्दल, नूतन मॅडम बद्दल, आणि ते स्वप्न जसं तो बघतोय तसं आपल्या आयुष्यात इन्सिडेन्सेस होत आहेत. तर तसंच हे स्वामींनी वर्णन केले. फक्त परत वाचा त्या लाईन, म्हणजे तुम्हाला कळेल. चंद्रस्थान हे स्वप्न आणि निद्रा या दोन्ही स्थानाहून वेगळे आहे. हे स्थान सर्वज्ञता कालायुक्त कलायुक्त आहे. म्हणजे पूर्ण तिथं सगळं ज्ञान आहे. त्याच्यात जो कोणता दृष्टांत होतो तो सत्य होतो. अशा प्रकारचे जो माझे कोणता अनुभव आहेत. दृष्टांत होतो तो काय? दृष्टांत तिथं जर झाला, तिथे काही गोष्ट दिसली, त्यांना घटना घडणारे वाटली, तर ती गोष्ट घडत असेल खरी. मग तेच सांगते मी, लुसी ड्रीमिंग एक्झॅक्टली हम्म. तेच आहे. तुम्ही पिक्चर बघा, तो पिक्चर टाका, तो सुलक्षणा मॅडम तुम्हाला कळला असेल कुठला, किंवा नूतन मॅडम तो शोधा. सगळा हाच खेळ आहे त्या पिक्चर मध्ये. आणि आता आपण काय करतोय, आपण तेच तर सगळं करतोय. आपण कलेक्टिव्ह बघितलाय तो कॉन्शियसनेस. पिक्चर मी मॅडम. हा, मग तो टाका वेगवेगळ्या ग्रुपवर. लेअरवर हो, स्वप्न आणि त्यांनी हा केलेले जर डिस्कशन पिक्चर ग्रुपवर आहे. बघितला, हा पिक्चर बघितला तर सगळा खेळ तुम्हाला कळेल. आपण आता जे सामूहिक चैतन्य हम्म. पेरतोय ना, आपण विहंगमवाले, आपण सगळी दुनिया क्रिएट करतोय, लक्षात घ्या. लोक वाईट वाईट क्रिएट करत आहेत, आपण छान छान क्रिएट करतोय. एक्झॅक्टली आपण तेच करतोय. आणि स्वामींनी तेच म्हटलं, की जे दृश्य दिसायचं ते अस्तित्वात यायचं. हेच ते ल्युसिड ड्रीमिंग. आणि ते पिक्चर वरनं जास्त कळेल. आणि स्वतः आपण काय जीवन जगतोय, किती खोटं जीवन जगतोय, किती खरं समजून घेतोय, ते सुद्धा त्या पिक्चर वरनं कळेल. आवर्जून सगळ्यांनी बघा. करा रेकॉर्डिंग बंद करा मॅडम, पुढे घ्या. शारदा कुंभार मॅडम म्हणतात, गुरूंच्या पाया पडताना अंगठ्याला हात लावा म्हणतात. गुरूंच्या नाही, आई वडिलांचे सुद्धा. ऍक्च्युअली हे जे मुलांचे कोर्सेस आपण घेतले ना, त्याच्यात मला बऱ्याच गोष्टी सांगायच्यात. शास्त्रशुद्ध पाया पडण्याची जी प्रोसेस असते ना,
कोणी हम्म, सुद्धा आपल्या आई वडिलांच्या पाया पडतं किंवा मोठ्यांच्या पडतं, पायाला हात किंवा डोकं लावतो. तर त्यावेळेला काय असतं माहिती का, गुरु आहेत ना, ज्या वेळेला हे जे गुरुकुल असायचे त्यावेळेला जीवन शिक्षण द्यायचे विद्यार्थ्यांना. आणि मग गुरु शिष्य तयार होत आला आला की स्वतःच ज्ञान हे हवेत ना ट्रान्सफर करायचे, ते हवेत ना. म्हणजे जसं शक्तिपात त्यांच्याच दीक्षा गळ्यामध्ये. शक्तीचं जे ट्रान्सफर होते, तसं विद्यार्थी पाया पडायला आला की आपोआप आपोआप शास्त्र शुद्ध, याला आपण जे काही म्हणतो की हृदयापासून, जसं आपण बघितलं की बाबा हृदय मेडिटेशन केलं आणि आपला विचार घरातल्या माणसापर्यंत जातो आणि तो तसाच वागतो. तसंच हे आहे, जेव्हा पाया पडतो विद्यार्थी त्यावेळेला आपलं ज्ञान आपोआप ट्रान्सफर करायचं, गुरु करायचे, होतं सुद्धा. म्हणून तर पाया पडून घेऊ नये, लक्षात घ्या. म्हणजे जशी एनर्जी ट्रेन, म्हणून तर मी पाया पडून देत नाही तुम्हाला, लक्षात येतील काही काही गोष्टी आता. कारण तेवढी पात्रताच नाहीये ना माझी की तुम्ही पाया पडायचं आणि मी तुम्हाला माझं सगळं ज्ञान द्यायचं, माझी ऊर्जा द्यायची. मी ड्रेन होते, काल पण सांगितलं मी ड्रेन होते, कारण मी काय अति उच्च ऊर्जित नाहीये की तुम्ही ड्रेनिंग केलं, बाहेरच्या लोकांनी ड्रेनिंग केलं तरी माझं परत लगेच भरलं जाणार आहे. तर ह्या महत्वाच्या गोष्टी असतात, त्यामुळे पाया पण कोणाला पडून देऊ नये. आणि ह्या ज्ञान सुद्धा, ऊर्जा सुद्धा ट्रान्सफर होतात. म्हणून तर मग लोक पूर्वीचे पाया पडायचे परीक्षेला जाताना आई वडिलांच्या, गुरूंच्या. आणि आपण म्हणायचो कल्याण भवतु काय, अष्ट सौभाग्यवती हो. त्याच्यात खरोखर शास्त्र आहे, तुम्हाला सांगू का. हे जे सगळे आहेत ना, आपल्या विहंगमच्या फिलॉसॉफीच आहेत त्यात. आणि त्यामुळं अंगठा फार महत्वाचा आहे, पायाला हात लावणंही महत्वाचं आहे. आणि हे सगळं जर केलं ना, तर लहान मुलांची बुद्धिमत्ता वाढतच जाणार आहे. रोज पाया पडावं असं आहे, लहान मुलांनी पडावं, पण आजकालची मुलं पडत नाहीत, मानत सुद्धा नाहीत. आपण सांगितलं तर ऐकतील असंही काही नाहीये. त्यावेळेला आपण म्हणून उपयोग नाही की माझी मुलं पाया पडत नाही, त्याला आपली फिलॉसॉफी वापरायची. बाबा तुझं सगळं कल्याण आहेच आहे की, पाया पडल्यावरच होणार आहे असं काही नाही. पाया नाही पडलं तरी माझ्या सदिच्छा आहेच तुझ्या पाठीमागं, आहे की नाही. व्हायब्रेशन आपण देत असतो हा, त्यांना. आपण आता पाया पडण्यापेक्षा उच्च टेक्निक आपण शिकलेलो आहोत, व्हायब्रेशनल ट्रान्सफर. तर छान केलं वाचन नूतन मॅडम. कोणाला शंका असल्यास विचारा मॅडम ना, काही सांगायचं असेल तर सांगू शकता. तर आपल्याला पुस्तक वाचन नाही महत्वाचं, त्यातून डिस्कशन महत्वाचे, काही गोष्टी घ्यायच्यात. आणि मेन म्हणजे प्रेरणा तुम्हाला झाली पाहिजे ना पुस्तक वाचून आणण्याची. आपण मुद्दाम हे काही वेळेला प्रेरणा निर्माण करतो, सगळंच रेडीमेड दिलं तर काय उपयोग आहे. तुम्ही बाजारात जाऊन पुस्तक वाचून घेतलं तर या कार्यक्रमाचा सक्सेस आहे. तर कारण या पुस्तकात ग्रेस आहे, जसं स्वामी दत्तावधूतांचे आहे तसं याही ह्याच्यात आहे. आणि भावलं तुम्हाला काही सगळीच पुस्तकं विकत आणली पाहिजे असं काही नाहीये, पण एक प्रेरणा की चला आता एक दोन पुस्तकं विकत घेऊयात. आता बघा काल शैलजा मॅडम सुद्धा म्हटल्या पुस्तकं मला पाठवा, पुण्यात सगळं मिळतात ना पुस्तकं हवी ती. तर हो, मी पुण्यातूनच आणले. हा, इवन सुजाता मॅडम सुद्धा मला म्हटले मी अपोळण चौकात जाऊन येते, आणि आपल्याला तर अन्वेष अर्थ वाचायला घ्यायचा आहे ना. त्या म्हणाल्या बघते किती किंमत आहे. आणि 10 जुलैला समजा कोणी येणार असेल तर सुजाता मॅडमना ऑर्डर देऊन ठेवा, त्या 10 जुलैला घेऊन येतील गुरुचरित्र अन्वेषार्थ. तर ते पण आहे, तर असंही करता येईल. तर ठीक आहे, धन्यवाद मॅडम, भेटूयात उद्या. मॅडम, मला एक मिनिट हा बोलायचंय. बोला ना, बोला. एवढ्या म्हणजे खरंच आपलं पूर्वजन्मीचं एवढं पुण्यकर्म आहे का, की आपण इतक्या पटकन ध्यानाला जोडलो, इतके अनुभव सुद्धा असं काही आपल्याला नाही येतात. मॅडम, मी तुम्हाला सांगितलंय मागच्या जन्मीची आपली एकत्र टीम होती. आपण ज्यांनी ज्यांनी मागायचं पण एकत्र साधना केली, ते आपण काही जण आहोत इथे, एकत्र आहोत. आणि सगळं काही या जन्मातच सुरू झालेलं नसतं. आणि शक्तिपात दीक्षेबद्दल सांगते मी. शक्तिपात दीक्षा एकदा घेतली तर 3 जन्माच्या आत ती मोक्ष नेऊनच सोडते. हे शक्तिपात दीक्षेचं महती मागच्या काळानुसार आहे. आता तर आपण ठरवलं तर मोक्ष या जन्मी कोणालाही मिळणार आहे.
फक्त तसं चेतना वाढवली आणि इच्छा ठेवली तर इतकं शक्तिपात दीक्षा महान आहे ना. म्हणजे राजयोगाचाही महाराजयोग हा आहे. पण याला खूप लोकांनी टीका करून करून तिला बदनाम केलेला आहे, खरं न माहिती असताना, किंवा पैसे घेऊन दीक्षा देऊन जे काही मार्केटिंग जे काही प्रकार घडतात ते ऍक्च्युअली वाईट शक्तींना हे करतात, संचारित करतात. आकाशिक रेकॉर्ड काय, किंवा पास्ट लाईफ बर्थ, पास्ट लाईफ रिग्रेशन काय. फास्ट ऍप्लिकेशन. आता सुद्धा एका मॅडमचा व्हिडिओ बघून काही त्यांना, तुम्ही काही जे टाकलं होतं एकमेकांच्या सोसायटीला ह्याला त्याला आपल्या मोफत कार्यक्रमाचे, त्यातून 2-3 व्यक्ती जोडल्या आणि मी स्वतः फोन करून सगळी कल्पना त्यांना देत आहे. तर त्या मॅडम सांगत होत्या, मी रेकी शिकले, मी मंत्र 2-2 अडीच तास म्हणते, पण म्हणे आता मला काहीतरी वाटतंय मी सगळं चुकीचंच करतेय आणि मला तर तुम्ही ध्यानाला जोडून घ्या म्हणत होत्या. तर त्यावेळेला पण त्यांना म्हटलं असं काय वाटतं की तुम्ही रेकी शिकून असं म्हणताय. तर त्यांनी सांगितलं हेच सगळं. मग म्हटलं बरोबर आहे ना, आता जी योगा आहे, जी पद्धत आहे, जे टेक्निक आहे त्याप्रमाणे आपण गेलं पाहिजे. तर त्याच्यातून ही जी चर्चा झाली, तर त्यावरून आपण बघायचं. तर आता काहीतरी पॉइंट स्किप झाला, तुम्ही काय म्हणत होता नूतन मॅडम, त्याला म्हणून मी हे बोलत होते. काय बोलला तुम्ही? तुम्ही मी काहीतरी म्हटलं. म्हटलं की पूर्वजन्मीचे आपले कर्म हा, आहे त्यामुळे आपले पूर्वजन्मीच. हा, हा, म्हणजे बरोबर. तर आता हे जे आहे की शक्तिपात दीक्षा म्हणा, किंवा आता आपण ध्यानाला जोडणं म्हणा, किंवा आपण आता 2-2.5-3 वर्ष होत आली, कितीतरी लोक पहिल्यापासून एकत्र आहे. हे काही या जन्मीच असं नाहीये, मागच्या जन्मी केलेले आहेत तुम्ही साधना, आणि तुमचे काही सोल कॉन्ट्रॅक्ट आहेत. आपण जे एकत्र आलेलो असतो ना, ते सोल फॅमिली मेंबर म्हणून आलेला असतो, एकमेकांना ड्राईव्ह करत जातो. जसं आपल्या जीवनात कुठलीही व्यक्ती येते, नोकरीच्या ठिकाणी म्हणा, आपली कामवाली म्हणा, हे सुद्धा आपले मागचे पुढं घेऊन आलेले असतात. तसंच आपण हे जे आलेलो आहोत या आध्यात्मिक ग्रुपमध्ये आहोत, ते सुद्धा सोल फॅमिली मेंबर्स आहेत, सोल कॉन्ट्रॅक्ट असतात आपले. तुमचं न माझं किंवा तुमचं न एकमेकांशी काही देणं घेणं नाहीये, पण आध्यात्मिक विकास आपण एकमेकांच्या ऊर्जेने पुढे घेऊन चाललेलो आहोत. त्यामुळे तर ग्रुप ऊर्जेला खूप महत्व आहे. आता वेगळे वेगळे ग्रुप का केलेत मी, का तर तिथे महत्वच आहे सगळ्या ग्रुप कॉन्शियसनेस, ग्रुप ऊर्जेला. आणि ते केलं तरच पुढे अजून फास्ट मूव आपण होणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्वजन्माच्या असतात. साधना आपण जी मागच्या जन्मी केली ती या जन्मी आपण पहिल्यांदा काही इयत्ता आपल्याला उजळणी करावी लागते, आणि मग त्या पुढच्या आपल्याला भराभरा मिळतात. तर आपण महान आहोतच. आपण चूजन वन आहोत. वी आर चूजन वन. वी आर चूजन वन. म्हणून तर आपल्याला आता सगळं स्टार सीड वगैरे लेवलवर काम करून स्टार वॉरियर नेक्स्ट स्टेपला जायचंय आपल्याला. तर हे स्वतःला खूप छान शाबासकी द्या, तुम्ही जे काही सगळे करत आहात. आता बघा ना, इथे 29-30च लोक असतात. तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सगळे का नाही आले? का तर ते वेगळ्या कामात गुंतलेले आहेत, आणि इथे असूनही वेगळी कामं करणारे आहेतच की शेवटी. तर या सगळ्या गोष्टी आपली पाठ थोपटून घ्या, जे सगळे सिरियसली सिन्सिअरली करतायत ते. तर काय काय आलंय चॅट बॉक्स मध्ये, सविता मॅडमनी काय टाकले, दासबोध अध्याय 13 जेव्हा वाचला तेव्हा मला जो शारीरिक त्रास झाला तो क्लिन्झिंगचाच भाग होता असे नक्की वाटते आहे. खूप धन्यवाद ते आहे. खूप छान. मग सविता धर्माधिकारी मॅडम, तुम्हाला मी सांगितलंच आहे, आणि त्याच्यावरच फोकस ठेवा. अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्याबद्दल चर्चा केलेली आहे, ती जरा तुमच्या मैत्रिणीला विचारा. तर ते जर तुम्ही पाळलं तर लगेच खाडकन बऱ्या होणार आहात तुम्ही, आणि कुठलाही शारीरिक त्रास होणं बंद होणार आहे. ते त्यांच्याशी बोला, फार तर मला वाटलं तर परत फोन करा. तर वीणा मॅडम काय म्हणतात, मॅडम अंगावर शहारे येत आहेत का हो मॅडम? वीणा मॅडम जरा बोलाल का? एवढ्या नूतन मॅडमनी कष्ट घेऊन वाचतायत, जरा का शहारे आले जरा सांगा की. वीणा हॅलो. मॅडम. हा 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 बोला. मॅडम. हा हा बोला. आत्मवंदन शहारे. सगळ्यांना. हा, तर येते हे आपल्याला. आता तुम्ही म्हटलात ना की आपलं सगळ्यांचं एकत्र टीम होतं म्हणून हम्म. त्याच्यानी मला अंगावर शहारे आले. हो, आपलं हम्म. कनेक्शन आहेच आहे.
आणि हा. ह्याच्याशिवाय आपण एकत्र येऊन साधना केल्या असत्या का? ध्यान केलं हो असतं ना, का? नाही नाही ना. आणि जे मॅडम पण खूप जास्त छान टिकलेत घेतायत. ना, जे जास्त टिकलेत ना त्यांच्याबद्दल मी बोलतीये, सगळ्यांबद्दल हा हा. नाही बोलते मी. नाही तर येतात हो जातातच की. आता हे हो अमृता बरोबर. मॅडम म्हणतात, येस मॅम एक्सपिरियन्स दिस आसन. काय म्हणायचंय अमृता मॅडम तुम्हाला? अमृता मॅडम काय म्हणायचंय? शुभांगी मॅडम हेच सगळं सर्वांच्या मनात आहे, जे बोलवू शकले नाहीत त्यांच्या वतीने. अच्छा, हे कालचं आहे, ठीक आहे चला. कालचे पण ना आलेत वाटतं चॅट बॉक्स मधलं. ताई मला मृदुला मॅडमला बोलायचं, बोला बोलायचं की होतं म्हणजे. मृदुला मॅडम, बोला की. बोला सगळ्यांना मृदुला मॅडम. हा, सगळ्यांना नमस्कार. हे पुस्तक वाचायला लागलेत ना आपण, तेव्हापासून सांगते काय काय झालं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पुस्तक आहे ना, माझ्याकडे अनेक वर्ष आहे. अरे कसं वा, आहे, पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, मी त्याचं पानही कधी उलगडलं नाही. तुम्ही हल्ला गेलेत मॅडम की वाईट वाटून घेऊ नगर. नका. नाही, सांगते यात मॅडम वेळ आणखी काय यावी काय झालं. लागते. आणि इतकं म्हणजे माझ्याकडनं कधी असं होत नाही की मी पुस्तक आणले आणि मी वाचलं नाहीये. मी माझ्या लेकीला दाखवलं, म्हटलं मला सारखं वाटतंय ग मयुरी, हे पुस्तक आपल्याकडे आहे, कारण आम्ही आता इकडे परळीत राहतो. तिने बघितल्या बघितल्या सांगितलं की आई अगं, पुस्तकांच्या कपाटात उथ्या रॅक मध्ये आहे ते पुस्तक, ते आडवंच ठेवलेले, उभं नाहीये. म्हणजे तिलाही हे माहिती होतं. परवा गेलो, तिने सांगितलं त्या ठिकाणी ते पुस्तक होतं, मी आणलं, मी वाचायला सुरुवात केली. आणि काल सुद्धा म्हणजे त्यात वाचत असताना अनेक गोष्टी अशा झाल्या की अरे हे झालं होतं ना, आपल्याला हे माहीतही नव्हतं. मे बी त्यावेळेसच हे सगळं होत होतं. म्हणजे काल आलं होतं की साप दिसतात वगैरे, मला इतके साप नाच सतत दिसायचे किंवा इतर पण वेळेस दिसायचे. शेवटी मी सोमवारचा उपवास धरला. म्हणजे मला सांगण्यात आलं की तू सोमवार धर, म्हणजे तुला हे दिसायचे बंद होतील. आता हे मला कळतच नव्हतं, किंवा तुमचं कोणाशी कोणाशी आपलं कॉन्टॅक्ट नव्हतं, किंवा ह्यामध्ये मी खूप अज्ञानी होते. आणखी एक दोन, मला खरं बोलता येत नाहीये. नाही, तुम्ही स्थिर व्हा मॅडम. मी तुम्हाला मागं काय सांगितले, तुम्ही कनेक्टेड आहात आधीच सांगितलं होतं की नाही? आठवतंय का तुम्हाला? हा, तर मी मॅडमना आधीच सांगितलं होतं, तुम्ही जन्मापासून कनेक्टेडच आहात. आणि हे काही वाईट वाटून घेऊ नका की इतके दिवस का नाही कळलं. हे तुमचं दुसऱ्या पुस्तकाचं उदाहरण आहे बहुतेक. मागं पण एका पुस्तकाचं झालं. तर स्थिर व्हा, उद्या बोला. आणि छान उलट एक्सपिरियन्स आहे. आणि प्रत्येकाने आता जसं नूतन मॅडम म्हणतात की एकदम कसं झालं, तसं वाईट वाटून घेऊ नका. हे मला उशिरा का कळलं, इतक्या दिवस मी का ढोंकून बघितलं नाही. हे बघा, आपण वेळ योग्य यावी लागते. योग्य वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही, निमित्त लागतं. एखादी मैत्रीण घेऊन जाते, तिथे कनेक्ट होतं. कधीतरी एखादी लिंक टाकली जाते, तिथे कनेक्ट होतं. तर हे माध्यम आपल्याला बनायचं आहे. सगळ्यांना मला तेच सांगायचं होतं आज. तुम्ही जे ग्रुपवर पोस्ट करते आपल्या मोफत कोर्सचं, स्पेशली योग संजीवनी झालं आता, किंवा आता आपलं प्राणायाम आहे, किंवा आपलं आता योगा ओंकार आहे एक आठवड्याचा मोफत विद्यार्थ्यांना, हे तुम्ही जोडायचं काम करा. हे खूप महत्वाचं आहे माहिती का? आपण जसं जोडलं गेलो ना, आपल्यामध्ये एवढं परिवर्तन झालं, तसं आपणही कोणाचं तरी माध्यम बनायचं आहे. तर आता मॅडमना वाईट वाटते, पुस्तक एवढ्या दिवस कपाटात पडून होतं, आणि आता हे जे काही त्यांना सापाचं उदाहरण आलं, उपवास केले, तरी ते थांबलं नसेल. आणि आता त्यांना हे सगळं कळतंय त्याचं, म्हणून ते पुस्तक आपण वाचनास घेतलेलं आहे. बरं, म्हणजे असे अनुभव कोणाला येत नाही त्यांनी वाईट पण नाही वाटून घ्यायचंय. नाही तर काही नाही लोकांना वाईटच वाटतं आणि ते नाही डिप्रेशन मध्ये जातात. वाईट ह्यासाठी वाटलं की त्यावेळेस सगळं सांगत होते, कानात जो येणारा सू आवाज आहे ना, तो सलग 2 दिवस येत होता. शेवटी मी
ENT स्पेशलिस्ट कडे गेले की माझ्या कानामध्ये आवाज येतोय. आधी मला तो कळला नाही माझ्या कानामध्ये आवाज येतोय. मी घरातले मोटर, फॅन म्हणजे झोपेतून देशपांडेने उठवलं की बघा मला वाटतं मोटर आपोआप चालू झालेली आहे. इतकं की मला तो कळतच नव्हता आणि बाकी सगळेजण म्हणायचे कुठे आवाज येतोय. 2 दिवस तो आवाज सहन केला होता. पण ह्यामधलं काहीच अवेअरनेस नसल्यामुळं जे काही मला कोण जागा करत होतं ते सगळं वाया गेलं. किती वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला. नाही, आता वाया परत नाही गेलेलं. वाया नाही गेलेलं. असंही म्हणजे हे सगळं ते पुस्तक वाचताना तो आवाज त्यांनी तो जो उल्लेख केला किंवा काय केला तेव्हा मला आठवलं की मी अगदी डॉक्टर आठवलं ना म्हटलं तो आवाज अजिबात थांबत नाहीये. त्यांनी काहीतरी गोळ्या औषधं दिली होती ते हे केलं होतं आणि मग तो काय थांबला किंवा काय. माझ्या बाबतीत अगदी उलट झालं. माझ्या बाबतीतही असंच झालं. मला जेव्हा आवाज यायला लागला ना कानाने, खूप वर्ष झाले मला, 8-10 वर्ष तरी कमीत कमी झालेत. तर त्यावेळेला मी अशीच वेड्यासारखी व्हायला लागले. मी मिस्टर म्हणायचे, अहो बघा ना कोणीतरी ढोलक वाजवते का हो, आता तर काही आपलं शिमगा नाही काही नाही, मला तसंच आवाज येतो. अहो कोणीतरी वाजवते का काही, बघा ना इकडनं येतोय तिकडनं येतोय. आधी आधी बेडरूम मध्ये यायला लागायचा आणि मला वाटायचं रात्र झाली म्हणून आवाज येतोय, मग दिवसा यायला लागले. मी म्हणायचे अहो बघा ना तिकडनं आवाज येतोय, ते म्हणायचे नाही आवाज येत. एवढं झाल्यावर माझ्या लक्षात या पुस्तकाने मला एवढं दिलंय ना, तुम्हाला सांगते, माझ्या लगेच लक्षात आलं मला अनाथनाथ सुरू झालेला आहे. म्हणजे खूप पुस्तकं महत्वाची आहेत आयुष्यात. आणि यात जसं वर्णन आहे ना तसं ते हे जे आहे ना नर्मदा परिक्रमा, जगन्नाथ कुंटेंची पुस्तकं वाचा, काय एक्सलंट पुस्तकं आहेत. जगन्नाथ कुंटेंचं तेच, रोज बसायचं ध्यानाला, कसं श्वास, कसं काय, त्यांची ही पुस्तकं वाचा, सगळं त्याच्यावरच आहेत, याच्यावरच आहेत ती. पण इथे जेवढं विश्लेषण आणि छान दिलंय, तिथे फक्त त्यांनी एक्सपिरियन्स दिले. बसलो, सुरू केलं ध्यान, मग पाहता, मग किती वेळ काय काय काय. पण पुस्तकं खाली सोडवत नाहीत त्यांची सुद्धा. वाचायला घेतली की नर्मदेची परिक्रमा, नर्मदे हर हर. तर खूप पुस्तकं महत्वाची आहेत आपल्या आयुष्यात. तर मॅडम उद्या बोला तुम्ही डिटेलमध्ये. आणि पुस्तकांचा तो काही एक व्हिडिओ आला त्याच्यावर नाही बोलते, विषय निघालायच आहे तर. आणि आपल्या मोबाईलचा, तर त्या व्हिडिओवरून मला 1-2 कमेंट आल्या की बाबा मोबाईल वरनं व्हायब्रेशन डिस्टर्ब होत आहेत, चक्राची पुस्तकावरनं होतात. पण आपलं शास्त्र आहे ना, ते तुम्ही मोबाईल घेताना वापरा की बाबा मी मोबाईल घेतलाय आणि मला हव्या त्याच सगळ्या ऊर्जा येत आहेत आणि माझं हायर ऊर्जेत स्थलांतर होत आहे. हे जर तुम्ही अनुभूती घेऊन बसला मोबाईल घेऊन, तर नक्कीच तुम्हाला तसंच घडणार आहे. म्हणून तर आपण वाईट गोष्टी बघायच्या नाहीयेत, युद्ध, बाकी बाहेर काय चाललंय, बातम्या, हे बघायचं नाहीये. आपण त्या चेतना घरात आणतोच. मी तुम्हाला खूप सांगितलं, आमच्या घरात टीव्ही नाही चालत, पिक्चर विक्चर कधीच नसतो अजिबात. मला आठवत नाही 20 वर्ष झाले पिक्चर लावून बसलोय आम्ही दोघं. माझे वडील आल्यापासून थोडा तरी टीव्ही आम्ही लावतो, फक्त बातम्या चालू असतात, बाकी अलाउडच नाही काही सिरियल फिरियल. कारण सगळे व्हायब्रेशन आपण घरात साठवूनच घेतो. या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आधीपासूनच. ज्या शुभांगी मॅडमनी काल सांगितल्या त्या तुम्हाला खूप आधीपासूनच सांगितलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ना. आपण फिलॉसॉफी आपली बाळगायची, आपल्या घरात योग्य तेच येत आहे आणि सगळे काही व्हायब्रेशन चांगलेच साठत आहेत. म्हणून तर लोक येऊन गेल्यानंतर आपण हे केलं पाहिजे, रात्रीचं काय म्हणतो, चारी कोपऱ्यात आपला धूप फिरवणं. आपल्या संस्कारांमध्ये दिलेलं आहे रात्रीचा दिवा, उदबत्त्या लावणं, यासाठीच दिलेला आहे. मला 2 गोष्टी मृदुला मॅडमला सांगाव्याशा वाटतात. हा सांग. एक गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणताय ना की मला उशीर झालाय, उशीर झालाय. उशीर हा कुठला रेफरन्सने तुम्ही सांगताय उशीर झाला? म्हणजे तुमचं आयुष्य समजा XYZ असेल तर त्या आयुष्याचा फक्त तुम्ही विचार करत असाल तर आपल्याला काहीच कल्पना नाही तुमच्या लाईफ लाईन जी आहे, तुमच्या सोलची जो काही प्रवास आहे, तर तुम्ही किती जन्म आधी घेतलेत आपल्याला काय माहितीये. त्या प्रवासामध्ये गुरुतत्व हे तुम्हाला फॉलो करताय, तुम्ही नाही करत आहात. तुम्ही नाही शोधत आहात, ते शोधताय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्याकडे पुस्तक होतं, तुम्हाला काय काय दिसत होतं, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या पातळीवरती त्याला लक्ष दिलं नाहीये. पण आपण नशीबवान किती आहोत की
ती गुरु ऊर्जा, ते गुरु तत्व हे तुम्हाला सोडत नाहीये. तरी तुम्हाला इथे आणून सोडलंय, परत तुम्हाला या पुस्तकापर्यंत आणून दिलंय. म्हणजे तुम्ही त्याला थँक्यूच म्हणायला पाहिजे. वाईट वाटून घेऊ नका अजिबात की मला उशीर झाला, मग तेव्हाच कळालं असतं तर. असंख्य कारणं असतात आपल्याला की तेव्हा ते का नाही आपल्याला वाचायची बुद्धी झाली. कदाचित आपल्याला असं असतं की ज्या काही क्रिया झाल्या असत्या ते समजलंच नसतं कुणाला, तुम्ही अजून जास्त घाबरल्या असत्या, मग तेव्हा काय केलं असतं. सो हे लक्षात ठेवा की सातत्याने संबंध ब्रह्मांडामध्ये असलेलं हे गुरुतत्व आपली लहान बाळासारखी काळजीच घेत असतं. तुमच्यापर्यंत ते आलेलं आहे पुस्तक, पण तुम्ही ते हँडल करू शकता की नाही हा पण, ती स्तर पण तुमचं वाढवणं पण गरजेचं होतं. कदाचित हे माझं एक थॉट आहे, असंच असलं पाहिजे असं काहीही नाही. तेव्हा हो प्रत्येक बरोबर वेळेस आहे, एकदम तुम्हाला बरोबर आहे. कृतज्ञताच बाळगा की जे आलंय ते योग्य वेळेत आलंय, छान आहे, मी नशीबवान आहे किंवा मी तेवढी लेवलची झालीये, माझ्याकडे ते आलं. आय एम रिअली थँकफुल टू द युनिव्हर्स. दुःख कसलं बाळगता की मला उशीर झाला, अजिबात उशीर बिशीर नाही. कुणाला कसलाच उशीर होत नसतो, कशाचाच काही संबंध नाही उशीर होण्याचा लवकर होण्याचा. योग्याला योग्य व्यक्तीला योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेला सगळं मिळतच असतं. तर पहिली गोष्ट हे डोक्यातून काढून टाका की मला उशीर झालाय, अजिबात नाही. तर खूप छान सांगितलंय शुभांगी मॅडमनी. ऍक्च्युअली आपण असंच समजायचं किती महान आपण, की बाबा हे पुस्तकाच्या वाचनाला बसतोय, बाकीचे झोपलेत की संसारात काहीतरी करतायत की कुठे जॉईन झालंय, कोणी जॉईन हो, झालेले तरी त्यांची किती वेळच ऐकतात, नाहीये ना आता, त्यांना आणि काय सांग. जॉईन झालेले तरी किती ऐकतायत. आता हाका मारले तर बघा आवाज पण येणार नाही. जॉईन होऊन सोडून जायची पद्धत माहितीये किती जण करतात. आपण महान समजे, मी आता बोलूनच झाले ऍक्च्युली आधी ते, तसंच समजा की आपण महान म्हणून या पुस्तक वाचनाला जोडलो, आपण महान म्हणून ग्रुपला जोडलं गेलो, आपण महान म्हणून कार्यक्रम ऐकला. आणि मॅडम मृदुला मॅडम, मी तुम्हाला अजून सांगेल, ते पुस्तक घरात होतं, भले तुम्ही उलगडू नका, ते व्हायब्रेशन देत राहिलं तुम्हाला, म्हणून तुमची एवढी प्रगती झाली. मी जसं बरोबर. तुम्हाला सांगितलं, माझ्या अवतीभोवती पुस्तकं असतात, मी वाचत सुद्धा नाही, पण माझ्यात येतं ते ज्ञान आपोआप. हे तुम्ही सगळं बघताय, तसंच तुम्ही समजा त्या पुस्तकाने व्हायब्रेशन घरात आणले. आज जी तुमची मार्गक्रमण सुरू झाली, त्या व्हायब्रेशननी तुम्हाला इथवर आणून सोडलं. जसं शुभांगी मॅडम म्हणतात, त्यावेळेला समजलंच नसतं. बरोबर आहे ना, समजलंच नसतं ना. कारण या गोष्टी समजायला सुद्धा खूप ध्यानी लोकांना. आता आज 2-3 जणांचे फोन झाले, म्हटलं समजणार नाहीये तुम्हाला, काही उपयोग नाहीये. तर ह्या अवस्थेला आपण आलोय, आज हे सगळं समजतंय आपल्याला. तर पुस्तकाने काही केलेलं नाहीये असं म्हणूच नका. पुस्तकं व्हायब्रेशन ऊर्जा घरात नक्कीच आणतात. आणि शुभांगी मॅडमनी काल हा सांगितलं हे मॅडम, पुस्तक बोलू मी जरा. आहे. एक मिनिट, ते पुस्तक हे व्हायब्रेशन एनर्जी देणार आहे, हे काल मॅडमनी सांगितलेलं आहे. हा बोला मॅडम शैलजा. हा, हरिओम, सर्वांना नमस्ते. मला आता सुनंदा मॅडमनी अगदी योग्य तेच सांगितलं, आणि मलाही म्हणायचंच होतं की आपल्याला योग्य वेळ आल्यावरच आपल्याला सर्व गोष्टी मिळत असतात. याबद्दल मला कधीही खंत वाटत नाही की आता एवढी बहीण असून सुद्धा आपण काय म्हणजे फक्त योग्य वेळ यावी लागते कोणत्याही गोष्टीला. मृदुला मॅडम, त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटायचं कारण नाहीये. आणि मला एक सांगावंसं वाटलं की हे सगळं ऐकून चर्चा तुमची मधीच म्हटलं ब्रेक करायला नको, की आमच्या डॉक्टरांना सांगायला पाहिजे. बऱ्याच वेळेला पेशंट येतात कानात आवाज येतात म्हणून, मग ते नेमके चेक नाही नाही करणारा पण मॅडम, पाहिजे मिक्स ना. करू नका तुम्ही. मॅडम हा मिक्स करू नका. आता हा जी ऊर्जा येते सनची, सोलर, ते टिट्यानच निर्माण करतय, कानात हा. आवाज निर्माण करतय, ते रोगच आहेत. हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. हो ना, त्यामुळे नाहीतर तुम्ही म्हंटल हे असे आध्यात्मिक लोक यायचे नाही आणि नाही नाही परत नाही, त्यांना तसं नाहीये, तसं नाहीये. हा. ऍक्च्युली फ्रिक्वेन्सी पण वाढली आहे ना, आणि बरं बरं. फ्रिक्वेन्सी वाढल्याने सुद्धा आवाज येतात, तर ते टिट्यानच भरपूर लोकांना होत आहेत. हा मी हा. तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं बघा, हो ना, कानाचे हो सगळे सांगितलं प्रॉब्लेम वाढले. होतंच, हे याविषयी चर्चा झाली आणि होतीच मृदुला आपले. मॅडम केलं ते बरोबरच केलं, डॉक्टरने जाऊन दाखवलं वगैरे. हा तर बऱ्याच वेळा कानातले हे आवाज टिट्यानच असतात. हा हा. मग बरं. अनाहत नाद कसं ओळखायचं, तर अनाहत नाद 10 प्रकारचे आहेत. ढोलकीचा आवाज आहे, आता आहे, परत सनई आहे, किनकिन आहे, किणकिण किणकिण आवाज येतो. आणि मृदुला काही मॅडमचं आणि झालं असेल वेगळे ना. वेगळे येतात, आणि ते कानात येत नाहीत ऐकायला. म्हणजे तुम्ही जर बघितलं, इकडनंही वाटेल, तिकडनंही वाटेल, तिकडनंही वाटेल, म्हणजे ते हृदयात नाही येत असतात.
तर थोडस कन्फ्युज नका हो. आणि डॉक्टरांना काही सांगायला जाऊ नका. नाहीतर मग अवघड होईल. बरोबर, ओके. आणि मंगल मॅडम, आपण जी आता पुस्तकांची नावं म्हटलीत, मला तशीच थोडीफार पुस्तकं हवी आहेत पप्पांकडनं. तेवढी जरा तुम्ही सिलेक्ट करून त्यांना नावं द्या. तुम्ही नाव द्या. आणि मग बरं, आता हे अंजली मॅडमनी म्हटलेलं आहे, महादेवाच्या मंदिरमध्ये मला आणि माझ्या मुलीला साप. आता हे थोडं घालू नका, धार्मिक ना हे वेगळाच प्रकार आहे. तुम्हाला महादेवाच्या मंदिरमध्ये जाताना साप दिसला आणि काय दिसलं, पिल्लू दिसलं, या गोष्टी वेगळ्या आहेत. तर ठीक आहे. चला, अजून कोणाला काही विचारायचंय का? खूप हलकं वाटलं ना? मृदुला मॅडम, उद्या बोलायचंय तुम्हाला, लक्षात घ्या. तुमच्या आधी अजून अजून एका पुस्तकाबद्दल तुम्हाला झालंय ते पण सांगा, मला आठवत नाहीये आता. अजून कोणाला काही म्हणायचंय का, सांगायचंय का? ठीक आहे, चला. भरपूर वेळ झालाय. नूतन मॅडम आणि सगळ्यांना धन्यवाद चर्चेमध्ये भाग घेतलेल्यांना. धन्यवाद. ऍक्च्युली धन्यवाद. चर्चेने आहे ना, चर्चेने रंगत येते कार्यक्रमांना. तर धन्यवाद सगळ्यांनी भाग घेतला त्यांना.